मित्रांनो, हे पहा, जांभळीच्या झाडांना पाणी सोडलंय. बरं, तुम्ही म्हणत असताना जांभळीचं झाड आहे तरी कुठं? पहा, ही झाड वरती खूप मोठा आहे. ही एक, याचं एक खोड आहे, ही दोन, आणि इकडं एक, ही तीन. दरवर्षी काय होतं, जांभळीला बार खूप येतो, पण पाणी नसल्यामुळं बार पूर्ण गळून जातो. बार बघायची किती तुम्हाला पाय, प्रत्येक फांदीला एवढा बार आहे. सगळीकडे बघा कुठं पण. हे पहा, सगळीकडे एवढा बार आहे. मग यावर्षी जांभळच काय तर ठरवलंय, कारण की झाडाला असे मोठं आळं केलंय. म्हणजे आळं म्हणजे पाणी साठवण्यासाठी. जास्त पाणी साठवलं आणि जास्त जिरल मी झाडांच्या सगळ्या मुळांना पाणी जाईल. कारण की काय झालंय, घरा शेजारी, त्यामुळे ह्या साईडला काँक्रिटीकरण केलेलं आहे कोबा, आणि ह्या साईडला पलीकड मोकळी. ह्या साईडला लय पाणी जिरणार नाही म्हणून पाणी साठवण्याची सोय केली. बार कसा आलेला आहे पहा, पूर्ण झाड गच्च भरलेले आहेत. हे बघा, मोळाचे मासे दिसत असतील तुम्हाला. हे पहा मासे. थँक्यू मित्रांनो.